थेट जाऊयात. ही पत्रकार परिषद सुरू होते. सुनील तटकरे बोलतात. कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील. काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलंय आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षता त्या ठिकाणी राजीनामा दिला. मला पुन्हा एकदा आपल्या मार्फत एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे. काल माझा लातूरचा दौरा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती झाला. पत्रकारांशी संवाद जवळपास 1 तास माझा मोकळेपणाने त्या ठिकाणी झाला. त्यावेळेला छावा संघटनेचे काही सहकार्य आले. त्यांनी त्यांच्या तीव्र भावना, तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे, त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या. त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकले. तरी सुद्धा उभं राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं. लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील, इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील, त्यांचे काही प्रश्न असतील, ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजेत. या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं. त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मानले. त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी 1 तास सव्वा तास संवाद केला. लातूरला शैक्षणिक हवं आहे, तिथे विद्यापीठ असावं, तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू व्हावेत. व्यापारी मित्रांची काही अडचणी होत्या, व्यावसायिकांच्या होत्या, सगळं समजून घेऊन त्यांच्याशी हितगुज केलं. आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे, काही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला. या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली. स्थगिती केलेली आहे. 238 कोटीला स्थगिती दिलेली आहे. वर्ष संपत आले, आता निवडणुकीचा आकर्षण चालू आहे. अर्थ खात्याचं आपल्या राष्ट्रवादीकडे आहे. जिल्ह्यासाठी काय दिले? आणि दुसरं त्याला जोडून जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेची अवस्था आणि शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेला राष्ट्रवादी काँग्रेस 2 भाग आहेत राज्यातल्या. राष्ट्रवादी कोण चालतंय? भाजप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. आपण मी बोलतो साहेब, मी बोलतो ना साहेब, मी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दलच फक्त शांत राहिलो. पत्रकार आहेत, लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आपण जरूर समाज करा, मी काय घाई केलीच नाही. इथली राष्ट्रवादी चालवते एक भाग. इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या वाटपाला माझ्या माहितीप्रमाणे, मी काय सरकारमध्ये नाही, माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली. अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत नाही. का दिले, कशामुळे दिले ते मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना ज्ञात असेल. पण जिल्ह्यातला नियोजनाचा निधी फार काळ थांबला जाऊ नये अशी आम्हा सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे. पण त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्या ठिकाणी, मी सरकारमध्ये नाही, एक भाग. दुसरा, मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आपण जे बोलला, राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्यावेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केली. इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला ज्ञात नाही. राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, अपेक्स बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, वसंतदादा पाटील साहेबांनी, शरद पवार साहेबांनी या संबंध चळवळीला मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती दिलेली आहे. त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसानात असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल, काय कारणामुळे अवसानात असतील, त्या बाबतीमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझा पाठपुरावा राहील. एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आजही आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असताना तिथेही जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आलं ते त्यांच्याजवळ मी शांतपणे चर्चा केली. आता धाराशिवचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांची जी काय मागणी होती, त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणाने ऐकलं. त्या संदर्भात पक्ष योग्य ती भूमिका घेईल. माझी प्रेस
महिलांशी प्रेस माझी आहे, प्लीज प्लीज प्लीज. महिलांशी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, सर. चार मंत्र्यांची राजीनामे घेतली आहे काय करते. मी कालही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराजयाच्या नंतर त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं असतं त्यामध्ये दिवसभरात सत्तेची स्वप्न बघत असतात आणि त्या सत्तेच्या बघतीतल्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटतं ते त्यांना स्वप्नात दिसतं आणि मग त्याप्रमाणे ते बोलत राहतात. याच्यापेक्षा त्याला काय गांभीर्याने बोलावं असं मला काय वाटत नाही. महिलांना प्राधान्य आहे की नाही आपल्याला बोलायचं? नक्की सर. हो. आताच माझा विषय महिलांशी त्यांचा फोटो बॅनरवर नाहीये आणि त्यांना याच कार्यक्रमात घ्यायचं आहे. या लोकसभेच्या उमेदवार होत्या त्या आता पक्षात आहेत का? लोकसभेच्या उमेदवार होत्या आपल्या त्या आता पक्षात आहेत का? मी एबी फॉर्म देऊन त्या लोकसभेच्या उमेदवार होत्या हे मला 100% माहिती असणारच, कारण माझ्या सहीने त्याने अर्ज भरला. एक त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या पक्षामध्ये सक्रिय नाही. जिल्हाधिकारी मागच्या 5 दिवसांनी जिल्हाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला होता. मात्र चर्चा अशी आहे की अकार्यक्षम जिल्हाधिकाऱ्यांची नोंद घेतलेली आहे पक्षाने आणि ते पक्षामध्ये कसले काम करत आहेत, कार्यकर्ता न्याय देऊ शकत आहेत म्हणून पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला आहे. त्याच्यात काही सत्य नाही. दुर्गुडेंनी त्यांचा राजीनामा पक्षाकडे जरूर दिलेला आहे. पक्ष येत्या काही दिवसामध्ये इथल्या प्रमुख सहकार्यांना बोलवून त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आली. मी हेही यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषीसारखं अतिशय संवेदनाशील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी काही चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे. कालच्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा पक्ष त्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती बसून या संदर्भातला विचार करेल. धन्यवाद. आपले आभार. तर सुनील तटकरे यांची ही पत्रकार परिषद सुरू होती. राज्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न संयमीपणे हाताळले पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आलाय, मात्र कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असं त्यांनी सांगितलंय. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा.